तर पण ही सगळं ध्यान सत्र आपण एप्रिल पासून चालू केलं. 8 एप्रिल. हा, तर आणि बाबांचे खूप सेशन झाले आणि बरेच जणांनी सांगतायत की त्यांना खूप आवडतंय, खूप कनेक्ट झालेत वगैरे. तर बाबांनी ही कल्पना मांडली की ते म्हटले की जरा वेगळं करूया यावेळी आणि तुम्ही दोघं बोला, तुमचे अनुभव सांगा, शेअर करा. तर त्या दृष्टीने जरा म्हणजे थोडंसं वेगळं आहे. असा उद्देश आहे की साधना झाली इतक्या वर्ष आणि जे काही समजतंय तर ते कसं समजत गेलं, काय झालं, तर त्याच्या काही उलगडा होईल काय डिस्कशन मधनं, असा याचा उद्देश आहे. तर जरी बाबा संवाद म्हटले असले तरी जरा ही मुलाखत टाईप आहे आणि मला काही त्याचा अनुभव नाही, तर पहिल्यांदा मी मुलाखत घेतोय आणि मला असं वाटतं की मुलाखत घेणं जास्त सोपं असावं देण्यापेक्षा, त्याच्यामुळे परिमलचा तो रोल आहे मुलाखत देण्याचा. तर परिमल आणि मी आम्ही दोघं इथले सहयोगी साधक आणि गुरुबंधू, खूप चांगले मित्र असं झाले. शांतीमध्ये आल्यापासून इथंच भेटलो खरं म्हणजे. तरी आम्ही आधी थोडेसे एकाच कॉलेजमध्ये एकाच वेळी शिकत असलो तरी तिथे येऊन भेटलो. त्यामुळे जसं मी त्याला आता फार अवघड असं म्हणणं की परिमल पाटील आपल्या बरोबर आहेत, त्याला आवडजावं अशा स्वरूपातच बोलणं फार अवघड आहे. त्यामुळे जे नॅचरल आहे तसं मी बोलतो. तर आपण असं बघूया या सेशन मधनं की परिमलचा जरा साधनेचा जो प्रवास झाला तर तो कशा स्वरूपाचा झाला आणि त्याला काय त्याचे परिणाम मिळाले, कसे मिळाले, कसं तो आयुष्याशी कसं जोडतो साधन, अशा स्वरूपाचं आपण एक डिस्कशन घेऊया बनवलं. तर आता परिमल तू सगळ्यांना माहित होण्यासाठी तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि तू जे काही काम करतोय, तुझा व्यवसाय, याच्याबद्दल थोडी माहिती सगळ्यांनी चालू करू. मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि बांधकाम व्यावसायिक आहे. आम्ही रेसिडेन्शियल फ्लॅट्स बांधतो जास्त करून आणि गेले जवळजवळ मी 30 वर्ष या व्यवसायात आहे. CFP मधनं सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, मग मास्टर्स केलं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये, पण मी प्रॅक्टिस करत नाही स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून. आणि प्रवीण आणि मी दोघेही 90 बॅचेस आम्ही अल्युमिनी आहोत ऍक्च्युअली. पण आम्ही शिकत असताना 4 वर्ष एकत्र होतो पण कधी भेटलो नाही. इथे आल्यावर भेट झाल्या नंतर लक्षात आलं की आपण एकत्र होतो, एकाच बॅचच्या आहोत. आणि आता माझा बांधकाम व्यवसाय म्हणजे आमचा थोडासा स्लाइटली मल्टीफॅसेटेड बिझनेस आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. याच्यामध्ये लँड ऍक्विजिशन येतं, लिगॅलिटीज खूप येतात, लायझनिंग येतं, मग कन्स्ट्रक्शन येतं, सेल्स येतं आणि मग बाकी फायनान्सचा एक मोठा पोर्शन असतो. आणि तसा थोडा कॉम्प्लेक्स बिझनेस आहे आणि पण साधनाची खूप मदत झाली मला तो व्यवस्थित हँडल करण्यासाठी. आणि तू म्हणजे शांतीमध्ये कसा आला, काय कधी आला पहिली गोष्ट आणि कशी काय प्रेरणा झाली याची? माझ्या आईला 89 साली बॉर्डरलाईन डायबिटीस डिटेक्ट झाला. तिला कोणीतरी सांगितलं, असं शांती मंदिरचं सांगितलं. मग ती आली आणि ती खूप अजूनही रोज पहाटे 5 वाजता उठून तिची ती 1-1.5 तासाची साधना असते ती करते. आणि तिला म्हणजे त्यावेळेला आपण डॉक्टर म्हणाले होते, त्यावेळेला डॉक्टर फारसे अग्रेसिव्ह पण नसायचे. ते म्हणाले आपण इतक्यात गोळी सुरू करायला नको. आणि तिची गोळी कधी सुरूच झाली नाही, तिची शुगर कंट्रोल मध्ये झाली. साधारण 95 साली साधारण माझा 1-2.5 लाख टू व्हीलर वरती रनिंग झाल्यावर पाठीत बॅक पेन साठी म्हणून मी इथे आलो. तर आईने मला सांगितलं की तू तिथे जा, काय ते बाकीचं तुझ्या व्यायामाने काय होईल असं मला वाटत नाही. मी आलो इथे आणि शॉर्ट कोर्स केला. पण त्यावेळेला मी असा स्पिरिच्युअल ओरिएंटेशननी कनेक्ट नव्हतं झालं आणि युटिलिटीचा अँगल होता. आपली व्याधी मला रिलीफ मिळाला. मग लग्न झाल्यानंतर नंतर, पण त्याच्यानंतर 2006 साली बाबांचा मला एकदा फोन आला असंच की सिद्धाश्रमामध्ये एक ध्यान शिबिर आहे आणि त्याला जाऊया. तर मी थोडं कनेक्टेड नव्हतं तेव्हा थोडासा मला संकोच झाला. पण मग मी आईला आणि राहुलला पटवलं की आपण किती महत्वाचं आहे ध्यान आणि आपण जायला पाहिजे. आपल्याकडे आणि मग आई, राहुल आणि मी आम्ही ध्यान शिबिर केलं. तेव्हापासून मी जे कनेक्ट झालो तो मग आत्मबोध साधन अजून फर्दर डीपर कनेक्शन झालं. गेली जवळजवळ 15 वर्ष मी कंटिन्युअसली कनेक्टेड आहे आणि साधना करतो. आणि एक अजून काय असतं की म्हणजे स्पेशली जे नवीन लोक येतात तर आणि आपण जेव्हा आलो तेव्हा आपल्या मनामध्ये काहीतरी असतं की साधना म्हणजे काय असू शकत, काहीतरी समज घेऊन येतो आपण. तर तसं काही समज होतं का तुझ्याकडे की असं असायला पाहिजे, असं कसं वगैरे, असं काही?
आधी तसं आमच्या घरामध्ये तसं अगदी असं कुठलंही मी आध्यात्मिक वाङ्मय वाचलं नव्हतं आणि कुठलीही ध्यानाची प्रक्रियेला एक्सपोज नव्हतं, त्यामुळे तसं क्लीन स्लेटच आलं होतं मी. थोडंफार एक मूर्तीपूजा थोडीफार असायची, पण चांगलं वागणं आणि आचरण हेच आमच्या आईच्या दृष्टीने अध्यात्म होतं, असं असं होतं. त्यामुळे मी इथे आलो, थोडस मला जरा म्हणजे काय असतं की ते आपल्याला कंडिशनिंग असतं, हिंदी मूव्हीज असतं, टेलिव्हिजनचं असतं, त्याच्यामुळे थोडस स्पिरिच्युअलिटी बद्दल थोडासा इनफॅक्ट निगेटिव्हच अप्रोच होता, थोडासा मी लांबच राहायचो त्याच्यापासून. त्यामुळे असं खरं अध्यात्म म्हणजे काय हे मला कधी एक्सपोजच नव्हतं मी. त्यामुळे मी इथे आलो तर बाबांनी हा प्रवास जो सुरू केला 2006 साली किंवा रादर 8 सालापासून प्रामुख्याने, तो क्लॅरिटीचा होता, तो मला खूप भावला. म्हणजे असं कुठलीही गोष्ट क्लिअर स्वच्छ पाहता आली पाहिजे आणि अशी खूप क्लिअरली समजली पाहिजे. क्लॅरिटी मला खूप भावली आणि एक एक त्यांनी आत्मबोध सूत्र उलगडून अशी सांगायला लागले. तर तत्पूर्वी मी जेव्हा साधना शिकायला आलो तर तेव्हा म्हणजे मला अजून आठवते की आमचे सहयोगी साधक यशवंत आणि अविनाश काळे त्यांनी हे माझे योगा टीचर होते आणि पहिल्या दिवशी मला त्यांनी शवासंज्ञान सांगितलं. एक 10 मिनिटांनंतर मी कंटिन्युअस घड्याळ बघत होतो कधी हे संपतंय. हा, त्यांनी सांगितलं तर पोटाच्या हालचालीकडे लक्ष द्यायचं, जसा श्वास येतोय तसं येऊ द्यायचं, जसं जाऊ द्यायचं जाऊ द्यायचं. तसं मी 3-1 मिनिटांनंतर रेस्टलेस व्हायला लागतो, मग 4था मिनिट, 5वा मिनिट, 7वा मिनिट असं करत मग यशवंत जवळ आहे का बघायचं, मग पुढचं काही आहे का, असं सुरू झालं गमतीशीर याच्याने. पण नंतर त्याचे डीपर ऍस्पेक्ट्स आणि साधनेची मध्ये जेव्हा आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मग आपण एक वेगळा जर्नी सुरू होतो, त्यांनी खरं आपल्याला ते स्पिरिच्युअल डायमेन्शन त्याचं कळतं. पण तसा मी क्लीन स्लेट झालो होता. आणि अजून एक असतं की ना, म्हणजे मला प्रश्न करायचा आहे की साधनेचा परिणाम कसा झाला. पण काय होतं म्हणजे माझ्या बाबतीत कसं झालं की मी खूप पुस्तकं वाचायचो आधी, आणि मला असं वाटायचं की पुस्तकं वाचून आपल्याला कळेल. आणि ती काही काही पुस्तकं अशी फार इन्स्पिरेशन असतात, त्यांना काय असं काही कोक बुक्स म्हणतात. तर ती पुस्तकं वाचायचो आणि मग असं फार इम्प्रेस व्हायचो. आठवडाभर असं वाटायचं की मला काहीतरी कळलंय. आठवड्याभरानंतर परत गाडी पूर्व पदाला गेली असायची माझं तर. आणि नंतर ना म्हणजे असं कन्क्लुजन करून ठेवलं होतं की ना मला असं वाटत नाही त्याचा काही मूलभूत परिणाम होऊ शकतो. आता तुझं कसा एक्सपिरियन्स म्हणजे हा असा माझाही प्रवास असंच झाला. म्हणजे बिझनेस मध्ये स्ट्रेसेस आले खूप, वैयक्तिक आयुष्यात स्ट्रेस आला आणि मग ऑब्व्हियसली आपण सेल्फ हेल्प बुक्स म्हणतो किंवा ही कुक बुक्स म्हणतो, तर ते हाऊ टू विन फ्रेंड्स आणि इन्फ्लुएन्स पीपल, डेल कार्नेगीचं माझं पहिलं पुस्तक. मग स्टीफन कोव्हीज 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, मग पुटिंग फर्स्ट थिंग फर्स्ट, असं ते मी इंग्लिश सेल्फ हेल्प बुक्स होते ते वाचायला सुरुवात केली. मग त्याच्यातून असं हे करायचं की नाही आता आपल्याला हे करायला पाहिजे, आपल्याला राग नाही आला पाहिजे, आपल्याला लोकांशी नीट बोलायला पाहिजे, बिझनेस वाढवायचा असेल तर काहीतरी टॅम्परिंग करायला पाहिजे, असंही होतं. ते काय त्याचा इन्फ्लुएन्स थोडा काळ असायचा, ते लक्षात ठेवायला लागेल. त्याचा एक ताण असतो आणि ते प्लास्टिक असल्यामुळे, वरवर असल्यामुळे तसं त्याचा खरा इम्पॅक्ट होत नाही. म्हणजे इथे आल्यानंतर जे आपलं ट्रान्सफॉर्मेशन होतं, फंडामेंटल ट्रान्सफॉर्मेशन होतं, तसं त्या बुक्सने होत नाही. त्याची नक्कीच युटिलिटी होती, त्याला डिमीन करता येणार नाही. त्या वेळेला त्यांनी मला रिलीफ दिला त्या पुस्तकांनी. सो विथ ड्यू रिस्पेक्ट टू दोज बुक्स ऑल्सो आणि दोज ऑथर्स ऑल्सो. पण त्याचा लाईफ ट्रान्सफॉर्मिंग असं काही परिणाम होत नाही. असं आपल्याला काही असं कॉन्स्टिट्युशनल रेमेडी म्हणतो तसं काही होत नाही त्याच्या. म्हणजे जे नवीन साधक असतात ना, की आपण असं बोलतो की साधनाने असं लास्टिंग ट्रान्सफॉर्मेशन होतं, काही परिणाम होतो. तर हे कसं होतं? हा एक म्हणजे काय असं आहे का की मी अशा साधना करत की आपापच होतं, काय कसं असतं? ही जी आपली योग साधना, क्लासिकल योग साधना जिथे घेतली आहे, तर त्याच्यात मला असं वैशिष्ट्य असं लक्षात आलं की त्याचा अगदी बेस आहे तो अंडरस्टँडिंग आहे, समजून घेणं. आणि समजल्यामुळे, लक्षात आल्यामुळे, बोधामुळे परिवर्तन, असं मला लिंक अशी लक्षात येते. माझ्या बाबतीत सुद्धा कुठली असेल, म्हणजे क्रोध हँडल करणं असेल किंवा हे असेल, तर त्याच्यात असं आपण जर का साधनेशी लिंक केलं, आपण शवासन ध्यान करतो, त्याच्यात आपण आपल्या शरीराची आतून जाणीव करून घेतो, समजून घेतो. कुठे ताण आहे का तो ताण समजून घ्यायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर मग श्वासाबरोबर राहतो आपण आणि श्वास जसा येतोय तसं येऊ देतोय, जातोय तसं जाऊ देतोय. आणि ॲब्डोमिनल ब्रीथिंग म्हणतो आपण, की त्याची प्रचिती घेतो. प्रचिती घेणं म्हणजे पण समजून घेणं. श्वासाशी एक नातं, मैत्रीचं नातं एस्टॅब्लिश व्हायला लागतं आणि समजायला लागतं आपल्याला की आपलं एक नातं एस्टॅब्लिश होतं, शरीराशी एक नातं एस्टॅब्लिश होतं. विचारांना आपण
जाणीव करून घेतो आणि प्रतिक्रिया देत नाही, याच्यामध्ये ती विचार प्रक्रिया उलगडते आपल्याला. का तर ती स्वच्छ पाहिल्यामुळे उलगडते, समजल्यामुळे उलगडते. त्या विचारांचं एक वेगळं नातं डेव्हलप होतं. तर या सगळ्यामध्ये ना याचा बेस आहे ना तो समजून घेणं असं आहे की म्हणजे ना असं म्हणून ती एक ज्ञानयोग आहे असा खऱ्या अर्थाने. आणि समजल्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन होतं, म्हणजे बोध होतो, असं असं म्हणजे माझ्या लक्षात आलं. म्हणजे म्हणून ते मूलभूत बदल होतात. आपण ठरवलेलं ट्रान्सफॉर्मेशन नाही, पण ठरवलं मला असं व्हायचं तशा स्वरूपाचं नाही. कळल्यामुळे बोलामुळेच काहीतरी मोकळं होतं, मोकळं झाल्यामुळे जे काय राग येत होतं तसं पण येईन असं झालं. सेम प्रसंग आहे, सिमिलर आहे, पण तेवढा येत नाही किंवा नाही येते असं काहीतरी होतं. अजून एक ना एक गोष्ट काय लक्षात येते की सगळ्यांच्या बाबतीत झाली, सगळ्याच साधकांच्या बाबतीत काही वेगळं असायचे कारण नाही. पण आपण साधना करतो तेव्हा आपण सुरुवातीला असं असतं की अच्छा ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आपल्या हवे असतात, काहीतरी नावे द्यावे किंवा पुढची आसनं सांगा, किंवा आसनं झाली तर ते कपालभाती लवकर प्राणायाम वगैरे असं असं झालं होतं. आणि असं सगळ्यांचं झालंय. त्याचं कारण असं असतं की आपल्याला जरा काहीतरी नवीन वेगळं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी समजून घ्यायचं असतं. आणि स्टार्ट करून साधना केली आपली झाली तर सुरुवातीला असं वाटतं की आता समजलं बरोबर. पण ना खरा मुद्दा काय येतो की हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात घेऊन जाणं. बरोबर, बाबा काय आपल्याला सांगत आले की असं अपेक्षित नाही की तुम्ही सकाळी तासभर साधना केली तुम्हाला छान वाटतंय पण दिवसभरामध्ये परत तेच चाललंय. तर ते दिवसभरामध्ये ही सगळी साधना कशी परकलेट होती, कशी मूर्ती आहे हे फार महत्वाचं कायमच त्याच्यावरती बघायला. तर हा एक विषय असतो की कसं होतं असं तुझ्या बाबतीत कसं झालं? बरोबर आहे. अगदी जनरली सुरुवातीला माझं पण असं झालं होतं की रोज एक नवीन आसन म्हणजे शवासन ध्यान सांगितलं मग आणि साईड बाय साईड आसनं सुरू होती. मग आय वॉज ऑलवेज लुकिंग अहेड की आज कुठली आसनं शिकवणार आहे. आणि ती आसनं शिकवली की मग मध्ये कधीतरी ना कोणीतरी सांगायला नसायचं, त्या दिवशी ते सांगायची त्याची प्रॅक्टिस करा. मग प्रॅक्टिस करा म्हटल्यावर पण मला असं वाटतं आज काहीच शिकलो नाही आपण, असं व्हायचं. आणि मग सगळं पूर्ण म्हणजे ध्यान झालं, ध्यानमय हालचाली, आसनं, त्याच्यानंतर प्राणायाम, ओंकार, प्रार्थना, शरणागत अवस्था, सगळं अख्खी स्वानंद साधना शिकल्यानंतर मग आता रोज तीच करायची म्हटल्यानंतर मग थोडस करायची कधी मोनोटोनी यायला. पण ना एक बाबांशी मोकळा संवाद साधून त्याच्यातच ना ती क्वालिटेटिव्ह आपली ती साधना कशी होईल आणि अशी मोनोटोनस आणि मेकॅनिकल न होता खूप अंडरस्टँडिंग बेस्ड कशी होईल ना याच्यावरती फोकस यायला लागला की मग मजा यायला लागते. अशी त्याच्यातनं नवीन नवीन गोष्टी उलगडायला लागतात साधनेमध्ये. आणि मग त्या साधनेचं नेहमी ते म्हणतात की शेवटी ध्यान पण काय करायचं तर ध्यानमय जीवन होण्यासाठी समजा. तर खूप असं जड शब्द वाटतं ध्यानमय जीवन वगैरे असं नेहमी वाटतं. पण हरकत नाही. पण असं मी म्हटलं की आपल्याला जरी आपल्या स्ट्रेस पासून रिलीफ मिळाला डे टू डे वर्किंग मध्ये तरी सुद्धा साधनाचं ते एक मोठं फलित होतं. तर त्याच्यात मी जे प्रॅक्टिस केलं बाबांशी बोलून तर असं होतं की ध्यानमय हालचाली असतात किंवा आसनांमध्ये आपण एक किंवा ध्यानमय हालचालींचं हे म्हणजे काय की ज्या गोष्टींना विचार करायला लागत नाहीये अशा गोष्टी आपण घरात करत असतो. खूप अंथरुण आवरायचं मला किंवा आता लॉकडाऊन मध्ये ना मला घराला झाडू मारण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्याला आनंद झाला. तेव्हा मला लक्षात आलं की आटपशीर घरात राहणं किती सुखाचं आहे. तेव्हा मला लक्षात आलं. तर ते करत असताना ध्यानमय हालचालींचं डायरेक्ट मला ऍप्लिकेशन असं जाणवलं. आणि खूप बॉडी माइंड वननेसने जर का ती ऍक्ट केली तर बऱ्याच वेळा काय असतं ना त्या अनवॉन्टेड ऍक्ट होतात आणि आपण ते बर्डन म्हणून बघतो अरे अंथरुण आवरायचं नाही, झाडू मारायचं नाही, फर्निचर पुसायचंय, डे टू डे याच्यात बऱ्याचशा गोष्टींसाठी म्हणून आपण ते डेलिगेट करतो आणि कोणीतरी आपल्यासाठी करतं. पण कधीतरी अशी प्रसंग येतो तर त्यावेळेला असं होतं की बॉडी माइंड वननेसने ते केलं ना की खूप ऍक्च्युली ना मजा यायला लागते. ती साधनाचं एक्सटेन्शन व्हायला लागतं. आणि तसंच एक ताणाच्या बाबतीत आसनं करत असताना आपण अंतिम स्थितीमध्ये ताणाचं आपण ताण येतो, आपण आपल्या लिमिट्स मध्ये आधी आसन करतो, नंतर आपण थोडेसे लिमिट्स बाउंड्री एक्सीड करतो, त्याच्याने ताण यायला लागतो. आणि ताणाची फक्त अनुभूती घेतली, ताण फक्त त्याची जाणीव करून घेतली की ताण दूर व्हायला लागतो. हा एक ऍक्च्युअल बोध व्हायला लागतो. तसं मला ऍप्लिकेशन बिझनेसमध्ये असं लक्षात येतं की स्ट्रेसफुल सिच्युएशन्स असतात त्याला फिजिकल ताण नसतो पण मेंटल सिच्युएशन आहे ना की बॉडीमध्ये संवेदनांच्या मार्फत असं ताण जाणवायला लागतो आपल्याला.
आणि त्या संवेदना नुसतं जाणून घेतलं आणि त्यांच्याशी एकरूप केलं आणि केलं काहीच नाही. ताण दूर करण्यासाठी कृत्रिम उपाय केले नाही, म्हणजे लाफ्टर क्लब सारखं किंवा त्या मुन्नाबाई हसत असतो असे मोठी आवडून हसत असतो, तर तसं काहीच केलं नाही. आणि फक्त ताणाची जाणीव करून घेतली आणि तर ताण कमी व्हायला लागतो. ताण कमी झाल्यानंतर आपल्याला परिस्थितीचं आकलन जास्त चांगलं व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर डिसिजन घेतला. त्याच्यात फरक असा जाणवतो की ताण आला की कुठल्या तरी भावनेला आपण वश होतो आणि त्याच्यातून एखादं डिसिजन घेणं, त्याच्यातून ऍक्ट होणं, आणि वर्सेस आपण ताण आपण बाबा नेहमी मला ते म्हणायचे की स्वतःला हँडल केलं आणि मग सिच्युएशनला हँडल केलं. हे स्वतःला हँडल करणं हे साधनाचं एक्सटेन्शन होतं आणि त्याच्यानंतर सिच्युएशन हँडल केली तर ती आपण वेगळ्या प्रकारे हँडल करतो. असं इम्पल्सिव्ह बिहेवियर होत नाही. हे मला असं डायरेक्ट असं ऍप्लिकेशन, आणि मग ते जमायला लागल्यानंतर खूप मजा यायला लागली की मग वेगवेगळे ध्यानाचे प्रकार पण बाबांनी शिकवले. ते निशब्द अनुभूतीचा होता, तर त्याच्यामध्ये पण आपण जेवतोय तर काय होतं की कुठलाही पदार्थ खाल्ला की आपण इव्हॅल्युएट करतो. एक तर पूर्वी खाल्लेल्याशी आपण इव्हॅल्युएट करतो किंवा तो कसा असायला पाहिजे याचं इव्हॅल्युएशन करतो. याच्यामध्ये काय होतं की त्याची चव घेणं मिस होतं, एक तर तो झाला. आणि वेळेस आपण तो खाल्ला, समजा मी गुलाबजाम खाल्ला आणि मग ती चव रेंगाळते आणि ते चव रेंगाळते त्याची मी नुसतीच फक्तच अनुभूती म्हणजे प्युअर एक्सपिरियन्सिंग केलं तर इव्हॅल्युएशन म्हणून बाहेर पडतो आणि एक चित्ताला एक स्थिरता पण येते. म्हणजे अगदी एखाद्या सूत्राशी रिलेट करायचं झालं तर पतंजली दर्शनात ते विषयवती वा प्रवृत्ती मनस्थिती निबंधिनी असं एक ते सूत्र आहे. तर त्याचं एक ऍप्लिकेशन आहे. असे म्हणजे आत्मबोध साधारण जे काही स्पिरिच्युअल वाङ्मय आपल्याला शिकवलं, जे काही सूत्र शिकवलं होते त्याचं ऍप्लिकेशन पण बाबांनी खूप एनकरेज केलं. त्याच्याने खरं मजा यायला लागली. आणि असं म्हणता येतं का की आता मला पूर्णपणे मी शांत राहिलो तो ट्रॅक पडतो. मला असं वाटतं की असं म्हटलं आपण की मला समजलंय की तिथेच आपल्याला आपण त्या अंडरस्टँडिंग मध्ये बाहेर पडतो आणि अदर ट्रॅक मध्ये जातो. म्हणजे भावांची जशी ते नेहमी म्हणणं असं की इटर्नल साधक असणार. आणि मला अजूनही साधना करत असलो ना तरी क्रोध येतो, एक बॅलन्स जातो, सिच्युएशनवर असतं, स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये आपल्याकडनं चुका होतात. असं काही आपण कॉल क्लेम्स करू शकत नाही की सगळं दूर झालं, कारण सगळं समजलं नाहीये. पण समजण्याच्या प्रोसेसमध्ये आणि ती प्रोसेसच जास्त फॅसिनेटिंग आणि इंटरेस्टिंग झाली. एक्सप्लोर करण्याची एक प्रोसेस आहे. आणि म्हणजे तुला हे कसं वाटतं की म्हणजे आपण जे काही एक्सप्लोर करतो आणि बाबांचं असं काय नसतं की बघा मला पटलंय का, तर म्हणजे तिथे शब्द नसतात की खरोखरच नाही पटलंय म्हणायची मुभा असते. मला हे खूप वेगळं विशेष वाटतं. तुला कसं वाटतं म्हणजे हा सगळा आपला तिथला जो म्हणजे माहोल असतो म्हणजे मला असं वैशिष्ट्य वाटतं ते शांती मंदिराचं खरं तर. म्हणजे आणि ते म्हणजे त्यांची बाबांची सिम्प्लिसिटी ते एक झालंच. म्हणजे त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन, ते जे काय सांगतात ते डेमॉन्स्ट्रेट करणं. आणि दुसरं म्हणजे त्यांनी अशी मुभा दिली आहे की तुम्ही अप्लाय करून बघा आणि नाही पटलं ना आणि आपण सांगितलं तरी ते ऐकून घेतात. असं कधीच हे नसतं. कारण ते म्हणतात की पटलं नाही तर ठीक आहे, हरकत नाही, तू विचारलं ते समजावून सांगतात. नाही पटलं तरी त्यांची थांबण्याची तयारी असते. ते म्हणतात की अजून प्रयोग कर. आणि इथे मला ते गुरु शिष्य नात्याची जी मोकळीक आहे ती मला याची अशी जाणवते की म्हणजे आपण म्हणू शकतो की मैत्रीचं नातं नाही तर ऍक्च्युली गुरु खूप वरच्या पोझिशन, शिष्य खूप खालच्या पोझिशन असं चित्र असतं. त्यामुळे पण हे मैत्रीपूर्ण नातं जे आहे याच्यामध्ये फ्रीडम दिले म्हणून मैत्रीपूर्ण म्हणतोय मी, की ज्याच्यात आपल्याला प्रयोग करण्याचं फ्रीडम आहे, विचारण्याचं फ्रीडम आहे, नाही पटलं तर ते सांगण्याचं फ्रीडम आहे. आणि मला सुद्धा असं कधी वाटलं नव्हतं की असं मी गुरु शिष्य नातं कधी असेल माझं कोणाशी. आणि अजूनही असं म्हणजे मी सुरुवातीला असं गुरु म्हणून ऍक्सेप्ट केलं नव्हतं, पण ते नातं इव्हॉल्व्ह झालं. आणि इव्हॉल्व्ह झाल्यानंतर आता आपण जर का बघायला गेले ते नातं काय असेल असं वाटतं हा गुरु आणि शिष्याचं नातं आहे. म्हणजे लुकिंग बॅक ते नाव नंतर माझा एक्सपिरियन्स आहे. आणि म्हणजे अजून आता जे परिमलचा भाऊ राहुल अमोल त्याचा पार्टनर आहे, ते आपल्या इथले शांती मंदिरातले साधक आहेत. त्याची पत्नी वैशाली खूप वर्षापासून ते साधक आहे. तर शशांक तुमच्यावर बराच काम करतो. तर ना म्हणजे असे जे आजूबाजूची लोक आहेत ती पण साधना करतायत, तर म्हणजे सगळ्यांचा असं काही एकत्रित तुमचा परिणाम होतो का? कसं होतं? नक्कीच होतं. म्हणजे असं होतं की एक म्हणजे ना की सेम लँग्वेज असते, एका पेजवर असतो आपण. हा एक मला एक हे वाटतं. म्हणजे
दोघेही जण साधना करत असल्यानंतर आपण काय बोलतो त्याच्याशी रिलेट व्हायला लागतं कधी कधी ना. कारण काय की असं जिवंत लाईव्ह लर्निंग असतं ना. म्हणजे गमतीशीर सिच्युएशन पण असतात आणि सिरियस सिच्युएशन पण असतात. म्हणजे आता एखादी सिरियस सिच्युएशन सांगायचं झालं तर मी आणि शशांक एके दिवशी रविवारी असं मी शांत असं मस्त मूड मध्ये होतो आणि छान रिलॅक्स हे होतं आणि लंच घेत होतो. आवडीचा लंच होता, आवडीचा मूवी बघत होतो आणि अचानक शशांकचा फोन आला की एक आमचा लेबर कॉन्ट्रॅक्टर पडला आणि गेला. आता त्या दिवशी असं तेव्हा लक्षात आलं की सडनली माझ्या तोंडातली सगळी चव गेली, अचानक गेली. समोर जे मूवी दिसत होता त्याच्यात मला काही रस राहिला नाही. म्हणजे फिअर कसं ग्रीप घेतल्यानंतर काय होतं आणि असं लक्षात आलं की आतमध्ये असं फिअरचा सगळ्या असं हे इमोशन आहे, प्रिडॉमिनंट इमोशन. तर यावेळेस टेक ऑन ओव्हर. 2 मिनिटात ते फक्त जे काय पहिलं सर्विंग घेतलं ते संपवलं, ताट ठेवलं, वैशालीला सांगितलं, ती पण समोरच बसली होती. 2 मिनिट डोळे मिटून काय बाबांनी बरेच टूल्स शिकवले. तर त्या भयाचा जे भाव होता त्याच्याशी थोडस एकरूप झाल्यानंतर हळूहळू सबसाईड व्हायला लागला. एक टाइम शशांकला सांगितलं होतं की तू ये, आपण लगेच निघू. आणि तो आला. त्याची पण सिच्युएशन आय गेस तशीच असणार आहे, सिमिलर असणार आहे. याच्यात सगळ्यात महत्वाचं मला एक होतं की आपण घाबरलो ना तरी डिनायल मध्ये नाही जायचं. कारण डिनायल मध्ये गेलं की आपण इटर्नल डाऊन म्हणजे एक वेगळ्याच ट्रॅकवर जातो काहीतरी. आणि स्वीकारलं की ठीक आहे, सगळीच लोक घाबरतात. म्हणजे मला असं वाटत नाही की कोणी असेल ना तरी तो त्याला कधीतरी भीती वाटलीच असेल. आणि मग याच्यात परत ते स्वतःला हँडल करण्यासाठी साधण्याची मदत झाली आणि ती बऱ्यापैकी कमी झाल्यानंतर तो बंद शशांक आला होता. आम्ही गेलो, अख्खी सिच्युएशन पूर्ण फेस केली. ते लोकांचा काय अशा वेळेला आमची काही चूक नव्हती. तो अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट होता. तो मशिनरी लावताना रविवारी काम बंद ठेवता आम्ही, तो स्वतःहूनच आला होता वेळ वाया जाऊ नये सोमवारचा म्हणून. आणि चुकून ते मशिनरी बरोबर पडला तो आणि ऑन द स्पॉट गेला. पण त्यावेळेला ना असं उद्रेक असतो आणि समोर जो सापडेल त्याच्यासाठी चीफ प्रमोटर कोण असतो त्याला चोपून लोक त्यांची भावनेचा हे करतात. तर आपण आम्ही फेस केल्यामुळे आम्ही कंटिन्युअस बरोबर होतो. आम्हाला एस्कॉर्ट केल्यासारखं होतं की पळून जात नाही. नंतर त्यांच्या लक्षात आलं 3-4 तास अंगावर. मग आम्ही रात्री जवळजवळ 1:30-2 पर्यंत आम्ही ससूनमध्ये त्यांचं सगळं ते पोस्टमॉर्टम झालं आणि त्याच्यानंतर हे केल्यानंतर इथे शशांक आणि मी एका पेजवर होतो ना आणि दोघे एकमेकांशी चांगलं शेअर करत होतो, साधण्याबद्दलही बोलत होतो त्यावेळेला आणि प्रॅक्टिकल सोल्युशन पण करत आणि फेस पण करत होतो ते. असं या गंभीर सिच्युएशन पण लक्षात येतं. आणि गमतीशीर सिच्युएशन मध्ये पण आता म्हणजे आता घरात वैशाली आणि अभिषेक पण तसा रोज साधना नाही करत पण कनेक्टेड आहे आणि त्याला असं ऐकून माहित असतं. तर माझा मुलगा तर आधी काय व्हायचं की तो म्हणजे आम्ही असं म्हणायचो वैशाली, मी आणि अभिषेक 3 स्वायत्त संस्था करत राहतो. म्हणजे असे इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशन आपापले लिहिले त्यांनी 3 जण राहतो. आणि त्यामुळे काय असायचं की गमतीशीर वादविवाद असायचे. असं कसं फार गंभीर नसायचं, क्वचित असायचं. पण आता असं लक्षात आलं की जरा सिंक मध्ये यायला लागले. पण आम्ही तरी अभिषेकलाच ऍक्च्युअली विचारलं होतं की तुला काय वाटतं की असे आता आम्ही साधना करतो तर त्याचा काय परिणाम झालाय आपल्या रिलेशनशिप वरती, त्याला विचारलं होतं. तर तो म्हणाला की पूर्वी काय व्हायचं की सिन्स त्याचे विचार तो थोडासा बेसिकली स्वभावाने माझ्यापेक्षा आणि वैशालीपेक्षा वेगळा आहे. तुला माहिती आहे तो प्रवीणशी खूप कनेक्टेड आहे डीपली. तर त्यांनीच स्वतःहून शेअर केलं की आता आजकाल तो म्हणाला की आपण काय करतोय प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह समजून घेतो आपण म्हणजे तू स्वतःला म्हणत एकमेकांचा पर्स्पेक्टिव्ह समजून घेणं, आउटरेट फेस व्हॅल्यूवरती रिजेक्ट न करता. म्हणजे आणि त्यांनी तू म्हणलं की अग्री टू डिसअग्री, त्यामुळे आपण ऍक्सेप्टही करत नाही, रिजेक्टही करत नाही. काही गोष्टी आपल्याला नाही समोरच्या नाही समजला तरी आपण थांबतोय, अच्छा तुझं म्हणणं आहे ठीक आहे आपण बघू असं करून. आणि फेस व्हॅल्यूवर रिजेक्ट करत नाही आणि एक लिबर्टी पण देतो. पटलं नाही ना तर त्याला ते करायला लिबर्टी मिळते असं त्याचं हे होतं. आणि वैशालीचे पण तसंच. त्यामुळे जरा कम्युनिकेशन सुधारतं सगळेजण साधना करत असले की. अजून एक प्रश्न मला बऱ्याच लोक विचारतात की हे जर तू जर अध्यात्म करतोय तर मग तुला तुझा बिझनेस करण्याचा ड्राईव्ह दिला का किंवा कमी झाला का, तुला पण हा प्रश्न विचारतो. तर तुझं काय ऑब्झर्वेशन? बाबांनी व्यवहार आणि अध्यात्म असे खूप सेशन्स पूर्वी घेतले होते प्रवीणला आणि मला सुद्धा. पूर्वी कॉमन एक सुरुवातीला जेव्हा अर्धवट जरा गोष्टी समजल्या असतात तेव्हा असं थोडस
स्पिरिच्युअल वाङ्मयाचं चिंतन करत असताना असं थोडंसं असं वाटतं की हे कसं कॉन्फ्लिक्टिंग आहे, असं समजत नाही, हे अप्लाय करायचं कसं म्हणतात ना. सगळं शंकराचार्य बघितलं ते जग मिथ्या आहे म्हणतात आणि मग त्या मिथ्यामध्ये आपण खरं आहे म्हणून असं हे करतो. पण असं लक्षात येतं की जरा डीपर लेवलला बघितलं आणि एक्सप्लोअर करणं, म्हणजे आपण समजून घेणं आणि एक्सप्लोअर करणं हाच हेतू ठेवला आणि तर असं लक्षात येतं की इनफॅक्ट हे आपल्या कामाला असिस्ट करतं, सपोर्ट करतं आणि जास्त चांगलं काम होतं. तर दिसताना असं दिसत नाही की हा छाती काढून चाललेला आहे, असं वाटतं की हा शांतपणे करतोय सगळं. त्यामुळे लोकांना असं वाटू शकतं की ते अग्रेशन नाही, पण त्याची आवश्यकता नसते. आवेशात जी अतिरिक्त एनर्जी जाते ती पण जात नाही आणि कूल हेडेड असतो. आणि इनफॅक्ट आपण आपल्याला असं लक्षात येतं की योग्य त्या गोष्टीला योग्य तो मान देतो आपण, म्हणजे वेल्थला सुद्धा योग्य तो मान देणं, कारण एक साधन आहे ते सुद्धा. म्हणजे ऍसेट्सला सुद्धा योग्य तो मान देतो, व्यवसायाला सुद्धा योग्य तो, नॉलेजला योग्य तो हे देतो. आणि पण कोर याचा सगळा बेस जो असतो, म्हणजे आपण इथे शांतीमध्ये बघितलं तर निर्विचारतेचे उपासक असं बाबा नेहमी म्हणतात. म्हणजे साधनेचं फलित काय तर निर्विचारता आहे आणि ज्ञानाने आलेली निर्विचारता, म्हणजे अंडरस्टँडिंग म्हणून आलेली निर्विचारता. त्याचा इनफॅक्ट त्याचा बेस आहे आणि त्याच्यावरती केलं की खूपच मजा येते. म्हणजे इनफॅक्ट मला असं वाटतं की जर का मी बिझनेसमध्ये नसतो आणि प्रॉब्लेम्स ऍक्टिव्हली डील करत नसतो तर कदाचित मग मला काय करायचं, मला इमॅजिन करायला लागले असते प्रॉब्लेम्स. आता काय होतं की लाईव्ह लर्निंग होतं आणि इनफॅक्ट जास्त डायनॅमिक होतं ते. अजून एक प्रश्न विचारतो, शेवटचा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर हो द्यायचं. काय उत्तर लावून टाकलं की ना, म्हणजे तू साधना केल्यामुळे वैशालीचं आयुष्य सुखद झालं. माझ्याकडनं होते तिला विचारलं, तुला माहितच आहे किंवा नाही तर मला तिला विचारलं काय असं मला वाटत. मला एक असं हे, म्हणजे आपण साधना सुरू केली की आपल्याला असं खूप चढ उतार येतात, म्हणजे बोर्डम येतो, तेच तेच रिपिटेशन वाटायला लागतं, असंही शंका येतात की नाही होणार आहे का, काय होणार आहे. पण या अशा वेळेला असं मोकळेपणे बोललं ना कुठल्या तरी सहयोगी साधकांची किंवा बाबांशी बोललं, थोडा काळ दिला, ती साधना न सोडता तरी सुद्धा करत राहिलं आणि जरा क्लॅरिटीला आपण हे केलं. आणि अजून मला असं आवर्जून वाटतंय की माझ्या आयुष्यात खरा साधनेमध्ये क्वालिटी कधी आली तर मी एकच ध्यान घेतलं आणि त्याच्यात खूप डीप गेलो, म्हणजे खूप डीप गेलो. त्या बाबांनी खूप ध्यान शिकवले, तर त्यावेळेला मला वाटलं त्या एका ध्यानामध्ये आणि त्याच्यात खूप डीप गेलो आणि ते लाईव्ह करत होतो. इन्सिडेंटली ते श्वासाशी रिलेटेड होतं आणि त्या दरम्यान मग माझं एअर ट्रॅव्हल असेल तर मी कुठलाही मूव्ही पण बघायचो नाही. आम्ही कुठेही बसने पण ट्रॅव्हल केलं होतं, इंडिपेंडंट ट्रिप्सला गेलो होतो. नंतर एरवी सुद्धा थोडा वेळ मला कोणासाठी थांबायचं असेल तर बसलो असेल तर ते श्वासाचं केंद्र शोधण्याचं होतं, काय संधिकाल ध्यान. तर ते सतत तो इनवर्ड असा हे सुरू होता आणि खूप फॅसिनेटिंग नित्य नूतन असतं ते. आणि मग तिथे ती खरी गोडी लागली मला आणि ते हँड इन हँड जायला लागलं. त्या एका कुठल्या तरी ध्यानामध्ये सखोल जावं असं मला अजूनही वाटतं आणि प्रत्येकाने ट्राय करावं. आणि त्याच्यानंतर मग काय होतं की त्या साधनेची क्वालिटी वाढायला लागते. क्वालिटी वाढायला लागली या ध्यानामध्ये अजून गती येते. असं ते खूप हँड इन हँड होतं. आणि सोबत आत्मसाधनेमध्ये आपण क्लॅरिटी आणत होतो, वेगवेगळी सूत्रांचा अभ्यास करत होतो. पतंजली दर्शनचा मला खूप परिणाम झाला म्हणजे साधनेवरती. त्याचा एक सखोल तो एक वेगळा विषय की कुठल्या सूत्रांचा प्रॅक्टिकल अप्लाय कसं करायचं आणि अभ्यास कसं करायचा ते खूपच इंटरेस्टिंग तो हे जो आपण सगळ्यांनी अनुभव. हा चालेल. तर हा अजून बाकी कोणाला जर काही प्रश्न असतील परिमलसाठी तर ते तुम्ही विचारा करा. बाबांकडे सुद्धा द्यायचे आहे. कोणी काही विचारले असतील तर नाही. आता येते की चालेल. तुम्ही प्रश्न समजा नंतर जरी आले तरी परत एकदा मी परिमलला प्रश्न आहे. हा सुधीर आहे, सुधीरला प्रश्न एवढा बिझनेस आहे तुझा मोठा आणि तो सांभाळत असताना साधनेला वेळ का काढायचा? साधनेसाठी वेळ मिळत नाही असा एक टिपिकल मग एवढा बिझनेस असा असताना सुद्धा साधन तू कसे करतो, ते मॅनेज कसं करायचं?
याच्यात दोन ऍस्पेक्ट्स असतात. एक बिझनेस कधी कधी म्हणजे त्याचा साईज मोठा असला तरी कधी कधी निवांतपणा असतो, जेव्हा थिंग्स कंड्युसिव्ह असतात आणि सगळं व्यवस्थित सुरू असतं. त्यावेळेला मी खूप डीप क्लासिकल साधना केली, असे 2-2.5-3 तासाची ती सागर संगीत म्हणतो तशी केली. त्याला म्हणजे मला असं लक्षात आलं की त्यावेळेला मी शांती मंदिरला पण करायचो. मी दिशा परिवारसाठी एक कार्यक्रम केला होता, तेव्हा मग 5:45 यायचो. मग त्यांचा हे संपला तरी मग मी 5:45 यायचो आणि असायचो 8:30-9 पर्यंत. आणि मग नंतर असे हे असतात की कधी कधी खूप व्यग्र असतो, खूप म्हणजे सध्याची परिस्थिती आहे, खूप फिजिकली पण एक्झॉस्टेड असतो. त्यावेळेला मी झोपेला पण प्रायोरिटी देतो, कारण ती साधनाची क्वालिटी होत नाही, कारण तेवढं एक्झॉस्टेड असेल तर. पण एक त्यावेळेला मी लाईव्ह प्रॅक्टिकल साधना जास्त बरं असते आणि क्लासिकल जेवढी जमेल तशी करतो आणि तुकड्या तुकड्यांमध्ये पण करतो. म्हणजे चहा ठेवलाय तर सिम्पल ऍक्शन्स करतो, चहा ठेवताना सिम्पल ऍक्शन्स करतो. उठल्या कधीतरी म्हणजे पोटावर प्रेशर येणारे जे असतात खाल्ल्यानंतर ते करता येत नाही. मला थोडं ऍसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, पण आडवं होत नाही काहीतरी खाल्लं की लगेच. तर मग मी काय करतो, पोट रिकाम असताना मग ती त्या प्रकारची साधना करतो. मग आवरत असताना सिम्पल ऍक्शन्सशी रिलेटेड काहीतरी हे करतो. आणि कधी बरोबर अशी सागर संगीत होत नाही. आणि मग दुसरं म्हणजे मग काय कुठलं तरी एक सूत्र घेतो आणि मग ते घोळवट ठेवतो आणि कंटिन्युअस दिवसभर, आणि मग ते किंवा काही दिवस ते एकच सूत्र आणि ते अप्लाय करत राहतो. त्या ऍप्लिकेशन मधनं समज काहीतरी अंडरस्टँडिंग वाढत असतं. असं करतो. कधी कधी खूप व्यग्र असताना प्राणायाम आणि हे त्याला मी ते करतच नाही त्यावेळेला. मग सिम्पल ऍक्शन्स ध्यान, सिम्पल ऍक्शन्स, आसना असं ठेवतो, सूर्यनमस्कार. आणि मग परत निवांतपणा थोडा आला की मग परत स्वानंद साधना. कारण उरकली ना, म्हणजे मला असं लक्षात आलं की प्राणायाम जर का उरकला तर स्ट्रेस येतो. म्हणजे त्यापेक्षा ती निवांत करणं, त्याची मला खूप छान प्राणायाम आवडतं म्हणजे करायला. तर त्यामुळे मग ते मला निवांतपणा एन्जॉय करायला आवडतो. तर फिजिकली व्यग्र असताना तुकड्यांमध्ये साधना करतो. आणि खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल तर त्यावेळेला मी तो स्ट्रेस हँडल करणं, स्वतःला हँडल करणं हीच लाईव्ह साधना ठेवतो. आणि मग त्याला मग सूर्यनमस्कार करणं, सिम्पल ऍक्शन्स करणं असंही करतो. मला एक प्रश्न होता. म्हणजे काय की ना, आम्ही बाबांशी नेहमी बोलत असतो की जी काही आपण साधना इथे सांगतोय तरी अशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी घेऊन जावी, कशी पसरावावी, किंवा आणि ती कशी मुरवावी, म्हणजे ह्या गोष्टी सतत बोलणं चालू असतं. आपल्याला सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी बाबांना ऑनलाईन तर पाहिलेलं आहे, बरेच तुमच्यातले मोस्ट ऑफ दिवस त्यांनी भेटले पण असाल बाबांना आहात. तर ना आपल्याला असं त्यांची जी अवस्था आहे ना तशी अगदी खरं सांगायचं तर अनअटेनेबल वाटते, म्हणजे ती आपल्या आवाक्यातल्या पलीकडची वाटते. आणि बाबा मात्र कायम त्यांचा असा दृष्टिकोन असतो की जे मला समजलंय की जी माझी अवस्था आहे ही सगळी तुम्हाला तुमच्या आयुष्यात उतरावी, अशा दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो. आणि आता काय होतं की पण आपल्या असं जे वाटणं आहे हे स्वाभाविक आहे, कारण आपण आपल्या प्रयोगात आहोत, आपण आपल्या साधनेत आहोत. तर आता परिमलनी जी काही साधना केली आतापर्यंत, तर तो कशी साधनेकडे त्यांनी कसं पाहिलं, प्रत्येकाचा जसं प्रत्येक परिमलचा जो दृष्टिकोन आहे साधनेकडे बघण्याचा, प्रत्येकाच्या मध्ये मला असं दिसतं की थोडा थोडा वेगळा फरक आहे. म्हणजे मी वेगळ्या प्रकारे बघतो, राजू खेडेकर तो त्याच्यावर बघण्याची पद्धत वेगळी, सुधीरची वेगळी आहे. तर अगदी म्हणजे असं नाही म्हणता येणार की टोटली सगळे वेगळ्या डिरेक्शन मध्ये बघतात, परंतु असं म्हणूया की एक धारा आहे, पण त्यात पण थोडे थोडे प्रत्येकाचं आपापलं त्याच्यामध्ये फ्लेवर आहे त्या सगळ्याकडे बघण्याचा. तर असा जर फ्लेवर असा इतरांपुढे आला तर त्यांना असं वाटेल की हे शक्य आहे, म्हणजे आपण अशा प्रकारे साधनेकडे बघू शकतो. त्यांना जर मजा येते, परिमलला मजा येते साधना करताना, पण मला आता येत नाहीये, तर मला येऊ शकते. मी विचारेल अजून, म्हणजे परिमलशी डिस्कस करेल किंवा अजून कोणाशी की असं कसं होतं, कधी होतं, कधी होत नाही, म्हणजे काय मी करायला पाहिजे अजून, म्हणजे आपली साधना अजून मला रिफाईन करता येईल. तर अशा अँगलनी डेफिनेटली याच्यातनं विचार पुढे जावा. नंतर साधना आणि आपलं रोजचं आयुष्य हे दोन गोष्टी तशा वेगळ्या नाही ठेवताना, ते सगळं कसं एकत्र जोडलं जातं, जोडता येऊ शकतं, हा सगळा दृष्टिकोन पुढे आणावा, या दृष्टीने आम्ही बाबांची ही आयडिया होती की आपण असं अशा पद्धतीने करूया. तर मी आता असं म्हणेन की मग बाबा, हे जे आता डिस्कशन झालं त्यातले जे काही मुद्दे असे असतील महत्वाचे की तुम्हाला असं वाटतं सगळ्यांसाठी हे असू शकतात, महत्वाचे असू शकतात, तर ते तुम्ही अजून त्याला इलॉबरेट करू शकता. नेहमी मी बोलत असतो आणि तुम्ही ऐकत असता. आज मला एक खूपच चांगलं सिच्युएशन मध्ये मी होतो की
प्रवीण आणि परिमल उत्तम बोलत होते आणि मी रमलो होतो त्यांचं ऐकण्यामध्ये. आणि असं दिसत होतं की दोघ जण म्हणजे प्रश्न विचारणार सुद्धा हे असावं लागतं ना, त्याला त्या विषयाची जाण जर नसेल, त्याने अभ्यास केलेला नसेल, तो काहीतरी भलतेच प्रश्न विचारतो, सगळी ट्रॅक वरनं गाडी उतरते किंवा काहीतरी वेगळ्याच प्रकारचं चर्चा सुरू होते. मग तर ते खूप चांगले त्यांनी प्रश्न विचारल्यामुळे परिमलला सुद्धा ते चॅलेंजिंग वाटले आणि तो ज्या पद्धतीने सगळं सांगत होता आणि त्याच्यातलं आपण जर पाहिलं तर एक जो जेन्युइननेस असतो, खरेपणा जो असतो, तर तो खूप महत्वाचा असतो. पण खोटं खोटं आपण उगाच नाटकं ते दोघं काही करत नव्हते, पण एकदम नॉर्मल होते, नॅचरल होते आणि त्यामुळे त्यांचं जे काही बोलणं होतं ते आपल्यापर्यंत पोहोचलं. आणि मला खूप आनंद या गोष्टीचा झाला की तर ज्या हेतूनी हे शिकवणं इथे चालू आहे, तर तो हेतू कसा फलद्रूप होतोय हे दोघांच्या अ, बोलण्यामधनं, त्यांच्या वागण्यामधनं, त्यांचं जे विवेचन त्यांनी केलं, तर त्याच्यातले जे धारा होती, ते जे सूत्र होतं, तर ते जाणण्याचं जे सूत्र होतं की सगळं ते समजून बोलतात, वरवरच बोलत नाही, असं फार स्पष्टपणे मला जाणवलं. आणि त्याचा मला स्वतःला अतिशय मनापासून आनंद झाला. कारण आपण कुठली तरी गोष्ट खूप मनापासून करत असलो आणि ती जर खूप चांगल्या प्रकारे पोचतीये काही जणांपर्यंत आणि ती त्यांच्या जीवनात उतरतीये, त्याचे परिणाम त्यांना मिळत आहेत. आणि ते परिणाम नुसते मिळत आहेत असं नाही, तर त्यांना ते सगळ्यांबरोबर खूप चांगल्या पद्धतीने शेअर करावेसे वाटतात, की जे आपल्याला ऐकताना वाटलं की त्यांनी त्याचं खूप सखोल चिंतन केलंय, अभ्यास केलाय त्या विषयाचा. योग हा विषयाने तर फार सीमित झालाय ना सध्याच्या काळामध्ये. आपलं व्यायाम असं त्याचं स्वरूप आलंय, ते एक जीवनशैली आहे. आणि आत्मयोग जो आपण म्हणतो की योगाच्या सगळ्या ज्या क्रिया आपण करतो, तर त्या आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत घेऊन जाणाऱ्या असाव्यात, अशा दृष्टीने आपण सगळं करत असतो. तर ते केल्यानंतर काय त्याचे व्यावहारिक पातळीवरती, व्यक्तिगत पातळीवर, कौटुंबिक पातळीवरती काय परिणाम होतो, त्याचं एक जिवंत दर्शन आज आपल्याला घडलं. आणि परिमलचे तो अनुभव जे त्याने सांगितले, त्यातले कितीतरी अनुभव त्याने माझ्याबरोबर व्यक्तिशः सांगितले होते. पण हा जो त्यांनी सांगितला दाहक म्हणजे धक्कादायक अनुभव, तर ते लाईव्ह अनुभव म्हणजे लाईव्ह ऍप्लिकेशन त्या ज्ञानाचं करणं आणि त्याच्या मदतीने त्यातनं बाहेर पडणं शक्य असतं हे लक्षात येणं, हे जे महत्वाचा घटक आहे त्याचा, तर तो आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने लक्षात आला. आणि हे नुसतं पुस्तकी ज्ञान नाहीये, योगविद्या ही जगण्याची गोष्ट आहे. आणि कुठली गोष्ट जगण्याच्या पातळीवर उतरायची असेल आणि ती सहजपणे उतरायची असेल, तर ती आपल्यात मुरावीच लागते. आणि कुठली गोष्ट मुरायची असेल तर परिमल म्हणला तसं की दीर्घकाळ आपल्याला कुठली तरी एखादा ध्यान पद्धती घेऊन त्याच्या खूप खोलात उतरलं आणि त्याचा आपण अनुभव घेत गेलो, तर असं नंतर लक्षात येतं की एका ध्यान पद्धतीतनं खूप खोलात मी गेल्यानंतर मला जी प्रचिती येते, तशीच इतरही ध्यान पद्धतींमधनही तशीच प्रचिती येते. आणि त्या दृष्टीने सगळी गंमत जी आहे, आता गंमत आपण म्हणतो, तर ती गंमत म्हणजे थिल्लरपणाची गंमत नाही, तर त्यात आनंद असतो, एक समाधान असतं, शांती असते, अशा प्रकारची गंमत. तर त्यामुळे मजा येते असं ते शब्द वापरत होते. तर मजा येते याचा अर्थ आनंद मिळतो आणि असं फुलफिलमेंट वाटते, असं तृप्त वाटतं की अरे किती छान, मला हे सगळं मला वापरून पाहता येतंय, मला सगळं त्याची प्रचिती येते आणि मला जी येते ती सगळ्यांना यावी असं वाटणं, हे त्या प्रचितीच्या खोलीचं लक्षण असतं. त्याला तुम्हाला खूप सखोल प्रचिती येते आणि खूप खूप तृप्ती तुम्हाला मिळते आतूनच, असं तुम्हाला खूप प्रसन्न आनंद वाटतो. त्या आनंदाने तृप्त तुम्ही ज्याला होता, तर ते नैसर्गिकपणे त्याचं आपल्याला सगळ्यांबरोबर सहयोग करावा असं वाटतं. तर ती प्रक्रिया काही वर्षापूर्वी आपल्या इथे सुरू केली होती, तर त्याचं फलित, त्याचे परिणाम आता आज आपल्याला परिमल आणि प्रवीणचं ऐकताना लक्षात आलं असेल की इथे जी काही आत्मबोध साधना सुरू केली, तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची एक तुम्हाला झलक आज मिळाली. आणि असे आपल्याकडे मला हे सगळे हिरे माणकं वाटतात माझी म्हणजे ऐश्वर्य वाटतं माझं की
ही मुलं इतकं छान ते कॅच करतायत, त्याचं मर्म लक्षात घेत आहेत, माझ्याशी मोकळेपणाने बोलतायत, त्यांना काही माझं दडपण नाही वाटत. पण काही वेळेला लोक असं म्हणतात की हो ते आम्हाला ते तुम्हाला भेटायचं होतं, पण असं वाटलं की कसं भेटायचं तुम्हाला, मला भीती वाटत होती. तर मी त्यांना भेटल्यावरती नंतर सांगतो की हो, मी काय असं एवढं भयंकर नाही की माझी भीती वाटावी. त्यामुळे तुम्ही सुद्धा जे ऐकणारे आहेत, नव्याने जॉईन झालेले आहात, तर त्यांनी सुद्धा लक्षात घ्या की आपलं नातं खूप साधं सिंपल ठेवलं की तुमचं लर्निंग खूप चांगल्या क्वालिटीचं होतं. हे तुमचं लर्निंग चांगल्या क्वालिटीचं व्हावं आणि तुम्हाला त्या सर्वोच्च अनुभूती याव्या, ही माझी मनापासूनची तळमळ आहे. नुसती दाखवण्यासाठी नाही. कारण तुम्ही साधनेने आणि अनुभूतीने मोठं होणं, याच्यासारखी फुलफिलमेंट मला दुसरी कुठलीच असणार नाही.